झाले कोणाकोणाचे झाले बघा. किती झाले? 7 फक्त. ठीक. 10 कोणाचे प्रॉब्लेम झाले? 10 नाही, 10 नाही झाले. ओके 10. बरं 5 प्रॉब्लेम्स आहेत असे. ओके 5 पेक्षा जास्त आहेत. 5 ते 10च्या मध्ये. 5च्या आतच आहेत. 2-3च आहेत. असं कोणी आहे? 2-3च आहेत. ओके बरं एखादा प्रॉब्लेम आहे, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, असं कोणी आहे का? नाही. थोडं प्रॉब्लेम सांगा तुमचं. माझा मार्बल आर्टचा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये बेसिकली कसं होतं, रॉ मटेरियल. कारण रॉ मटेरियल आपल्याकडे म्हणजे राजस्थान, कर्नाटक, साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया या ठिकाणी ते रॉ मटेरियल अवेलेबल असतं. ओके. तर ते समजा पाऊस असेल तर खाणीमध्ये पाणी साठतं. हां. तर त्या काळामध्ये ते मटेरियल अवेलेबल होऊ शकत नाही. ओके. त्यामुळे तो एक रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम होतो. स्किल्ड लेबर. ओके. आमच्याकडे कसं आहे की स्किल्ड लेबर फारच कमतरता आहे. ते स्किल्ड लेबरचा नेहमीच इश्यू असतो. मशिनरी ब्रेकडाऊन जर कधी कारण सतत पाणी चालू असतं, कुठे जर इलेक्ट्रिसिटी मशीन थोडंसं इलेक्ट्रिसिटी फ्लक्च्युएट झाली तरी ते मशीन ब्रेकडाऊन होऊ शकतो. नॅचरल क्लायमेटिक. पावसाळ्यामध्ये युनिट्स शक्यतो चालेल नाही चालेल तरी काही गॅरंटी नाही आहे. अनसर्टिनिटी इन मार्केटमध्ये कसं आहे की आता समजा ट्रेंड चेंज झाला की काही गोष्टी आता अनेक लोक मार्बलपासून फायबरकडे शिफ्ट झाले. किंवा पूर्वी आपण पाहिले की पूर्वी बेसाल्ट स्टोनमध्ये मंदिरं वगैरे बनत होते, पण नंतर ते मार्बल आल्यानंतर जैन मंदिरांचा ट्रेंड वाढला. आता पुन्हा जैन मंदिरांचा ट्रेंड गेला आणि पुन्हा लोक बेसाल्टकडे शिफ्ट झाले. तर असा हा त्यामुळे मार्केट अनसर्टन आहे. कस्टमर बजेट आणि एक्सपेक्टेशन. कस्टमरचं बजेट असतं 10 रुपये आणि त्याला एक्सपेक्ट असतं की बाबा 100 रुपयाची वस्तू मला मिळाली. ते आहे. डॅमेजेस. एखादी मूर्ती किंवा एखादं आर्ट तयार केलं की ते लास्ट मुमेंटला येऊन जर डॅमेज झालं तर ते पूर्ण मेहनत पाण्यात जाऊन जाते तिथे. त्यानंतर ट्रान्सपोर्टचा नेहमीच इश्यू असतो, कारण आपण वैयक्तिक ट्रान्सपोर्टसाठी आपण डिपेंडन्सी असते. ते ट्रान्सपोर्टमध्ये जर काही प्रॉब्लेम आले की अवेलेबल झालं नाही तर ते डिलिव्हरी लेट पोहोचू शकते. हे बेसिक 8 प्रॉब्लेम आहे. बढिया. एकदा टाळे होऊ द्या यांच्यासाठी. आपल्या उद्योगाचे जे आहेत ना प्रॉब्लेम माहीत असणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि गरजेची गोष्ट आहे. काय असतं की ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम माहिती आहेत ना त्या व्यक्तीला सोल्युशन माहिती आहे. ठीक आहे. आता 1 ते 8चे सोल्युशन सांगा, तुम्हाला माहिती आहेत ते. माझ्याकडे आता माझी 5th जनरेशन आहे सेम बिझनेसमध्ये. Yes. त्यामुळे माझ्याकडे अनेक वेंडर्स आहेत रॉ मटेरियलसाठी. एकावरती डिपेंडन्सी नाही आहे. किंवा माझ्याकडे तसे लँड पण आहे की जिथे मी ते सगळं स्टोरेज करू शकतो. त्यानंतर स्किल्ड लेबर आम्ही स्वतःच त्याच्यामध्ये मास्टर्स आहोत की जरी समजा अवेलेबल नाही झालं कोण लेबर तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी काम करू शकतो. मशिनरी ब्रेकडाऊन. आता मी त्यासाठी आता या ठिकाणी जो आलो ते रोबोट घेतोय मी आर्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी. बढिया. कारण माणसाचे हात कमी पडत आहेत आणि रोबोट एकदम शार्प काम करू शकतो. येस. नॅचरल क्लायमेटला काहीच नाही, ते त्याला काहीच करून देऊ शकत नाही. मार्केट जो ट्रेंड चेंज होतो तर आपण ट्रेंड चेंज होतं तर आपण ट्रेंड सेटर बनलं पाहिजे. येस. त्यामुळे लोक ऑटोमॅटिक आपल्याकडे जे आपण देतो ते एक्सेप्ट करणार आहेत. त्यानंतर कस्टमर बजेट एक्सपेक्टेशन. त्यासाठी व्हेरियस टाईप्स ऑफ स्टोन आणि आर्ट आपण त्या ठिकाणी अवेलेबल केलं तर त्यांच्या एक्सपेक्टेशनला कुठेतरी आपण मीट करू शकतो. डॅमेजेसला काळजीच घ्यावी लागते, त्याला काहीच कमी करू शकत नाही. ट्रान्सपोर्टचं जे आहे त्यासाठी पण अनेक 4-5 वेंडर शोधून ठेवायचे. स्वतःचं ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये असं काही इंटरेस्ट नाही. येस. बढिया. नाईस. या. तर यामध्ये काय आहे की आपण आधीची जी स्लाईड पाहिली, ठीक आहे, तर त्यामध्ये काय होतं की प्रॉब्लेम्स पाहिले. आता हे जे आहे इव्हॅल्युएट अँड सिलेक्ट आयडियाज तुमच्या आहेत, तर त्यामधले ऑब्जेक्टिव्ह त्यांचं जसं मेटल स्टोनचं आहे तर त्या मेटल स्टोन हा त्यांचा आयडिया झाला. तर त्या आयडियाचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तर त्या गोष्टी झाल्या. आता कन्सिडर रिसोर्सेस अँड कॉन्सन्ट्रेट्स. तर याच्यामध्ये त्यांनी रिसोर्सेस जे आहेत इथं वरच्याच ह्याचं खाली उत्तर होतं
म्हणजे त्यांनी जे सांगितलं तो सेकंड मुद्दा होता. तर प्रश्न काय आहे की रिसोर्सेस जे मोबिलायझेशन आहे तर ते वाढवलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कसं होतं आहे की आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये एक ट्रेंड असतो तर तो ट्रेंड बदलण्यापेक्षा स्वतःला एक युनिक आयडेंटिटी देणं गरजेचं आहे. ट्रेंड हे वातावरणानुसार बदलतं, लोकांच्या गरजेनुसार बदलतात. तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं पार्ट काय आहे की आपली युनिक आयडेंटिटी जर तयार झाली तर लोक जास्त पैसे द्यायला तयार होतात. त्यांनी जर सांगितलं की रोबोट्स घेतोय ज्याच्यानी परफेक्शन येणार आहे, आणि परफेक्शन आलं की लोक तिथं पैसे द्यायला तयार असतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी हे आपलं जे आयडियाज आहेत त्या सिलेक्ट करणं, त्याच्यावरती काम करणं, त्याचे ऑब्जेक्टिव्स पाहणं हे खूप गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय होतं की आपण एखादा प्रॉब्लेम आहे, सुरुवातीला त्यांनी 8 प्रॉब्लेम, मी तो सर्वांनाच प्रॉब्लेम्स लिहायला सांगितले. प्रॉब्लेम्स हे त्यांनीच लिहिले आणि सोल्युशनही त्यांनीच दिलं. तर हे सोल्युशन का दिलं? 5th जनरेशन आहे. प्रश्न हा आहे की हा एक्सपिरियन्सचा भाग आहे. तर त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार त्यांना ते क्रिएटिव्हिटी, सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. मगाशी मी एक तर्काने म्हणलं होतं असतं की आपल्याकडे हे घरात शिकवलं जात नाही, पण त्यांनी ते घरात शिकलेत. जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या गोष्टी आहेत, किंवा त्यांना जे स्टोन वर्क करायचं आहे तर स्टोन वर्कवरती त्यांनी काम केलेलं आहे. ते लहानपणापासून पाहिलं असेल की आपली फॅक्टरी कशी रन होते, वडील कसे काम करतात, चुलते कसे काम करतात, आजोबा कसे काम करतात, वेंडर्स कसे काम करतात, लोक कसे आपल्याकडे असतात, वेगवेगळे कारागीर कसे आहेत, राजस्थानी असतील किंवा इतर असतील, क्रिएटिव्हिटी त्यांची कशी आहे, तर हे पाहिलेलं आहे. आणि हा जो प्रकार आहे किंवा हा जो प्रवाह आहे हा उद्योजकाचा आहे. तर इथून काय होतं, एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये फर्स्ट जनरेशनला किंवा स्टार्टअपला जरी आपण सपोर्ट करत असलो तरी ह्या गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती हे विषय ठेवल्याशिवाय लेक्चर होत नाही किंवा हे डिस्कशन तुमचं होणार नाही बाहेर. आणि या डिस्कशनवरती कोणत्याही शाळेमध्ये शिकवलं जात नाही. हे सब्जेक्ट असतात पण थिअरॉटिकली असतात. प्रॅक्टिकली तुम्हाला तिथं वर्कआउट करताना स्वतः शोधायचे सोल्युशन्स. तर हा प्रकार आहे. आता याच्यामध्ये जे कमी प्रॉब्लेम्स आहेत 3च आहेत असं कोण आहे? 3च किंवा 4 आहेत आपल्याकडे. आता यांचे 8 झाले. लोअर साईड 3 आहेत ना तुमच्याकडे प्रॉब्लेम? सांगा 3. ओके छान, ठीक आहे. बरं, आता याची सोल्युशन काय आहेत? हे प्रॉब्लेम आहे ठीक आहे, पण याचं पर्याय, याच्यावरती काय काय केलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे आपण ते डेव्हलप करू शकतो असं वाटतं? ओके, काय काय ऑप्शन असू शकतात इलेक्ट्रिक बॅकअपसाठी? ओके, आणि स्पेससाठी काय करताल तुम्ही? जागा. ओके, तुम्ही या तुमच्या EV स्टेशनचं काही प्लॅन केलाय का तयार? एखादा सिव्हिल प्लॅन किंवा ट्रान्सपोर्ट प्लॅन, पार्किंग प्लॅन असं काय आहे का? ओके, काय होतं की पार्किंग बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये किंवा बऱ्याचशा बिल्डिंग्समध्ये एक पार्किंग प्लॅन असतो. बरेचशा बिल्डिंग कल्चर हे पुण्यात फिक्स आहे. तर तिथे काय असतं की बेसमेंटला पार्किंग असते. तर त्या पार्किंगला काय असतं की मध्ये खांब असतात, पण सर्व पार्किंग ॲक्युपाईड केली जाते की गाडी तिथलं फिरवली जाते की ते कॉलम्स जरी असले तरी तिथं गाडी व्यवस्थित लागते, तेवढा रेडियस असतो. तर याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल पंप असतो, आपला पेट्रोल पंप जर पाहिला तुम्ही, त्याचा फ्रंट साधारणतः 200 फुटाचा असतो. 200 फुटाच्या आतमध्ये पेट्रोल पंप अलाउड करत नाहीत किंवा कंपनी देत नाही. ते म्हणते गाडी फिरत नाही, ते कसं करणार? आता 200 फूट हा जो डिस्टन्स आहे हा रेडियन्स कॅल्क्युलेट केला जातो ट्रकसाठी, छोट्या गाड्यांसाठी नाही. छोट्या गाड्या कितीतरी फिरतील त्यातून. आपण जर समजा पाहिलं, शहरातले जे पंप आहेत
तर त्याच्यामध्ये जरी पाहिलं तर तेवढाच फ्रंट आहे आणि बाहेरचे जे आहेत त्यामध्ये तेवढाच फ्रंट आहे. मग एवढी काय गरज आहे? शहरातल्या पंपात आपण सहज लावू शकतो. पण प्रश्न काय आहे की तिथून जाणारी गाडी ही दुसऱ्याला अडथळा नाही झाला पाहिजे. पण ईव्ही स्टेशनला गाडी थांबणार आहे, ती फिलिंग करून निघत नाही पुढे, इथं क्यू नाहीये, तर इथं पार्किंगच प्लॅन पाहिजे. किती गाडी जाणार, पार्क होणार आणि तिथं ते चार्जिंग लागणार, त्याची चार्जिंग झाल्यानंतर तिथून बाहेर पडणार. तर त्यासाठी असं आहे की हे जे ऑप्शन्स आहेत, एखादं तुमच्याकडे डिझायनर असेल, सिव्हिल प्लॅनर असेल किंवा इंजिनियर असेल, तर त्याच्याकडून तो प्लॅन तयार करून घ्या. तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होईल. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह ह्याच्यासाठी ही आपली अशी एक क्रिएटिव्ह अशी आयडिया आहे की कमी जागेमध्ये कशा लावता येतील. सेंटरला पॉईंट्स टाकणे, दोन्ही साईडनी गाड्या लावणे, त्याच्यामध्ये तुमचे जे केबल आहेत ती कमी होईल. या गोष्टी अंडरग्राऊंड करा केबल्स वगैरे, त्याच्यामुळं आणखीन त्रास कमी होईल. दुसरी गोष्ट जी एनर्जीसाठी जी आहे, तर सिव्हिल याच्यामध्ये सोलर सध्या चांगलं चालतंय, सोलर जनरेशन होत आहे का बघा. त्याच्यानंतर जवळ एखादं सबस्टेशन आहे का बघा की ज्याच्यामधून 24 तास तुम्हाला लाईट मिळेल. इंडस्ट्रियल कनेक्शन आरामशीर मिळेल तळेगाव दाभाडेमध्ये. तर ते इंडस्ट्रियल कनेक्शन जर घेतलं, त्या दिवशी ज्या दिवशी ब्रेकडाऊन आहे, उदाहरणार्थ गुरुवार आहे किंवा एखादा XYZ वार आहे, त्या दिवशी तुम्हाला सप्लाय नाही मिळणार, पण इतर दिवशी तुम्हाला 24 तास सप्लाय मिळेल, पावसाळा जरी असला तरी. आणि सोलर जर जनरेट केलं तर सोलरचं कसं आहे की दिवसा तुमची असणारी इलेक्ट्रिसिटी ही डायरेक्टली कन्झ्युम होईल. रात्रीच्या वेळेस इंडस्ट्रियल लाईन तुम्ही वापरू शकता आणि याच्यातून हा बेनिफिट मिळेल की तुमचं सर्व्हिस स्टेशन जे आहे तर ते थांबणार नाही किंवा त्यातली येणारी जी ही आहे, असा हा एक प्रकार आहे. बरं, आणखीन कोणाचे काही प्रॉब्लेम्स? तुम्हाला इथलंही तर सोल्युशन सांगतोय मी, कारण वेळ आहे आपल्याकडे. दुपारच्या आधी अजून एक सेशन होत आहे आणि टाइम बाउंड माझं फिक्स आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते कव्हर करतोय. तुम्ही फक्त तुमचे प्रॉब्लेम सांगा, म्हणजे सोल्युशन मिळतील. कारण मी इथं आज आहे, उद्या नसणार आहे. कदाचित उद्या फोनही उचलला जाणार नाही, पण आज जे आहे तर आजचं हे करा. आणखीन कोणाचे काय प्रॉब्लेम प्रत्येक उद्योगाला आहेत, सोल्युशन्स पण आहेत. तर ते तुम्ही विचारा एखाद्या मेंटॉरला किंवा त्या इंडस्ट्रीच्या एक्सपर्टला. याच्यामध्ये हे कन्सिडर केलं जातं की तुम्हाला त्याच्यासाठी काय काय आयडिया आहेत आणि याच्यामधली जी आयडिया आहे ती बेस्ट सिलेक्ट करा. जे ऑप्शन्स आहेत किंवा या गोष्टी आहेत तर ते हे करा. आता ह्या जो फोटो आहे बोर्डवरती, तर ते सगळे ऑप्शन्स आहेत त्यांचे, किंवा हे आहे ते आहे ते आहे, आणि त्याचे सोल्युशन्स म्हणजे हे त्या व्यक्तीच्या जागेवर तुम्ही स्वतःला हे करू शकता, कन्सिडर करू शकता की बाबा ही मीच आहे, मी असे माझे प्रॉब्लेम्स हे करेल, स्टिक आउट करेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते वर्कआउट करता येत आहे. पलीकडे डेअरी फार्मिंग, बेकरी प्रोडक्शन. काही प्रॉब्लेम्स लिहिलेत तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीचे? नाही लिहिले? इकडं मध्ये एक जागा आहे, तिथे येऊन बसा. इम्प्लिमेंट सोल्युशन्स. आपल्याकडे जे सोल्युशन आहे किंवा जे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जी आपली तयारी आहे, तर त्यामध्ये आपण काय काय करू शकतो? तर तुमचा एक ॲक्शन प्लॅन तयार करा. ॲक्शन प्लॅन म्हणजे मगाशी जसं तुम्ही प्रॉब्लेम्स लिहिले,
तर तसे त्या प्रॉब्लेमवरती आता सोल्युशन लिहा की हा प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी, ज्यावरती मगाशी मी जे सांगितलं तुमचं पार्किंगचा प्लॅन, तर त्यावरती. तर हे सोल्युशन्स आहेत तुमचे आणि ते छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करा. म्हणजे कसं आहे की आज 4 EV स्टेशन लावायचे आहेत, तर त्यासाठी किती कार पार्किंग होतील तर तेवढंच प्लॅन करा. टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे तुमचं, तर टूर्स अँड ट्रॅव्हल्समधले प्रॉब्लेम्स थोडं सांगा मला. काय काय असतील प्रॉब्लेम साधारणतः? रोडला गेल्यावर थोडीशी अडचण येते, पोलिसांचा त्रास असेल किंवा बाहेरच्या राज्यात गेल्यावर तिकडं याचा प्रॉब्लेम येतो, गाडी अडवतात. ओके, त्याच्यानंतर गाडी पार्किंगचा पण प्रॉब्लेम येतो. बरोबर. ओके, ह्याच्यावरती मार्ग पर्याय? म्हणजे असंच करायचं. नाही नाही, तसा काढायचा तो भाग ठीक आहे, पण नेमकं परमनंट का? तसा पर्याय सगळ्यांना माहिती आहे की कसा निघतो तो. परमनंट काय पर्याय? पर्याय तर मग त्याच्यावर आपल्याला जे रेग्युलर नियमानुसार जे असेल तेच करून जाणे बाहेर. हा 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 जे असतील हा त्याचं परमिशन घेणे, त्याचं परमिट काढणे. ओके ओके. आता तुम्ही नेमकं तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काय करता, म्हणजे मला थोडं सांगितलं बरं. नवीनच business आहे. ठीक ठीक. नाही नाही, काय करणार आहात पुढे? मी गाडी ती बाहेर चालवणार, म्हणजे तीर्थक्षेत्र असेल. तुम्ही गाडी घेतली का घेणार आहात? आणि घेतली घेतली. ओके, बरं बरं. कोणती गाडी घेतली? 20 सीटर बस आहे, ट्रॅव्हलर. ट्रॅव्हलर बस. ओके, 20 सीटर आहे. ठीक आहे, बरं. तिचं परमिशन महाराष्ट्रातलं आहे का बाहेरचं आहे? ऑल इंडिया. ऑल इंडिया केलं. ठीक आहे, छान. आणि मग त्याचं बुकिंग वगैरे कसं नियोजन असतं? फोनवर बुकिंग. ओके. तुम्ही काय टूर प्लॅन वगैरे करता का? टूर प्लॅन नाही करत, प्लॅनचा विषय चालू आहे. नाही, आता कसं होतं हे बघा, ज्या काही ऑनलाईन सध्याच्या वेबसाईट्स आहेत, मेक माय ट्रिप आहे, अशा बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत, तर त्यांचे काही टूर्स प्लॅन असतात. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की आज PMEGPमध्ये आपण आहोत, पण आपल्या टुरिझम मंत्रालयाचं एक रजिस्ट्रेशन प्रोसेस असते. ठीक आहे, तर ती जर तुम्ही लावून रजिस्टर केली, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला बराचसा रिलीफ मिळेल. तुमचा पार्किंगचा जो प्रॉब्लेम आहे, पार्किंग प्रॉब्लेमला काय होतं बऱ्याच वेळा की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं की लोकांना जवळ उतरायचं असतं मंदिराच्या, ठीक आहे, पण तिथं पार्किंग नसते, मग ते ट्रॅव्हलला फिरून यावं लागतं. तर यात काय आहे की जिथं जिथं टुरिस्ट हॉटेल्स जे टुरिझम मंत्रालयाचे ह्याच्यात रजिस्टर आहेत, तर त्या जागेवरती तुम्हाला पार्किंग मिळते. म्हणजे हे पर्याय सगळे ऑनलाईन अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता, वेबसाईटला वगैरे आहे. आणि पण तुम्ही तिथं रजिस्टर पाहिजे, तुमची गाडी रजिस्टर पाहिजे, ते हॉटेल रजिस्टर पाहिजे, कारण त्या हॉटेलवाल्याला प्रायोरिटी तुमची मिळते, कारण तुमचं कनेक्शन होतं, त्यांच्याकडून तुम्हाला कस्टमरही मिळतात. दुसरी गोष्ट, तुमची जी गाडी आहे किंवा तुमचा जो हे आहे त्यासाठी बॅकअप प्लॅन किंवा सपोर्ट सिस्टीम जी आहे ती टुरिझम मंत्रालयाची अवेलेबल आहे भारतातली. आणि याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला डेव्हलप करता येते. तर बाहेरचं देणं किंवा एखाद दुसरा पॅसेंजर जास्त आहे, कोणी अडवलं, प्रश्न काय आहे, ज्यावेळेस तुम्ही आपलं जे हे आहे मंत्रालय आहे त्याचं ज्यावेळेस बॅच लावता किंवा त्याचं रजिस्ट्रेशन लावता, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला हे अडवायची पद्धत बंद होते. का बंद होते? कारण की हे जी यंत्रणा आहे समोर असणारी, शासकीय आहे किंवा प्रशासकीय आहे, तर ते एकामेकाला क्रॉस करत नाहीत. सामान्य माणसाला तो भाग वेगळा आहे, सामान्य माणूस हा कस्टमर आहे, ठीक आहे, पण प्रशासनाशी ते हे करत नाहीत, वैर करत नाहीत. तर त्याच्यामुळे ते रजिस्टर करा आणि त्याचा बोर्ड तुम्ही तुमच्या जागेवरती लावू शकता, जिथं तुमचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे, तर तेही लागता येते. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची जी गाडीचं इन्शुरन्स किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तर त्यामध्ये देखील रिलीफ मिळते. तुमचं इकडं रजिस्टर असल्यामुळे थोडेफार त्याच्यामध्ये कन्सेशन मिळते इन्शुरन्समध्ये. तर हा एक चांगला पर्याय आहे आणि या गोष्टी डेव्हलप करता येतात, असं आहे. ओके, तुमचं बिगॉन कर. सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो रेनी सीझन. ओके, आपल्याला आता कमी प्रमाणात तर नाही, हम्म. मोठ्या प्रमाणात स्पीडचा प्रॉब्लेम, तो एक मेजर प्रॉब्लेम आहे. तो आहे की समजा आपण बाहेरून जरी फीड वगैरे करून घेतलं तर ते कॅल्शियम म्हणा किंवा बाकीचे काही इन्ग्रेडियंट ते फुलफिलमेंट करू शकत नाही. मग तो एक थोडासा प्रॉब्लेम येतो की दुसरं काय घेतलं तरी त्यात
पूर्णपणे जेवढे इन्ग्रेडियंट पाहिजे तेवढे येत नाही आणि मग आपल्याला त्याला दुधावरती प्रॉब्लेम येतो, ओके ओके हेल्थ प्रॉब्लेम येतो की आजारी पडणे किंवा एका गाईवर लक्ष देऊ शकत नाही जास्त असल्यामुळं ते थोडेफार वेगळे प्रॉब्लेम्स येतात आणि रेट इन्फ्लक्शन्स म्हणजे फ्लक्च्युएशन्स करतात दुधाचं खालीवर होतं. खालीवर होतात. मग त्यामुळं दुधाचे तर रेट फ्लक्च्युएट करतात बट फीड जे करतो आपण जसं की एक सप्लिमेंट इन्ग्रेडियंट म्हणजे तर त्याचे रेट सेम मग ते थोडंफार मॅनेजमेंटचं ओके. तुमच्याकडे सोनाईचं मला वाटतं पशुखाद्य येतं, ते जवळ प्लांट आहे बारामतीला. येस, बारामती ॲग्रोचं पण आहे. 2-3 कंपन्या आहेत की ज्यांचं ॲग्रो फीड हे काऊ फीड येत आहे. आता यात काय आहे की हे फीड तयार करा किंवा न करा तो भाग नंतरचा आहे. त्याच्यातही योजना आहेत आणि त्यातून करू शकता. PMGP मधूनही फीडसुद्धा मॅन्युफॅक्चरिंगचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याचे सोल्युशन्स सांगतो, म्हणजे जे प्रॉब्लेम आहेत त्याचे. तर यात कसं आहे की आता एक कॉलर बेल्ट येतोय सध्या प्रत्येक प्राण्याला, कॉलर बेल्ट, आणि त्याचं ॲप्स आहे, मोबाईलला येत आहे. तर कॉलर बेल्ट जो आहे आता पुढच्या महिन्यामध्ये एक योजना लॉन्च होती, महाराष्ट्र शासनाची आहे ती. तर साधारणतः मला वाटतं 20 जनावरांपर्यंत ती योजना आहे कॉलर बेल्टची. तर त्या कॉलर बेल्टला तुम्हाला सबसिडी मिळेल तो कॉलर बेल्ट विकत घेताना. आणि जेणेकरून काय आहे की ती जी गाय आहे तर ती आजारी पडण्याची लक्षणं ही तुम्हाला मोबाईलवरती दिसतील त्या कॉलर बेल्टमुळे. दुसरी गोष्ट, इन्शुरन्सला देखील त्याचा मदत होईल. असं आहे की यांनी जसं सांगितलं की मी डॉक्टरांना बोलवून ट्रीटमेंट करायला सगळ्या गोष्टी करेल, तर तोच प्रकार जो आहे त्याच पशुसंवर्धन विभागाकडून ही योजना होतीये. तर कॉलर बेल्टची एक येते योजना, तर त्याच्यातून हा फायदा होईल ज्याच्याने त्यांचं आरोग्य नीट राहील. दुसरा पार्ट जो आहे पशुखाद्याचा किंवा त्या गोष्टीचा, तर हे तुम्ही स्वतःही तयार करू शकता. यासाठी काय आहे की आता आपल्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या टेस्टिंग लॅब आहेत. जर भारतीय विद्यापीठची एक लॅब आहे तिथे पशुखाद्य तुम्ही टेस्टिंग करू शकता. नॉमिनल फीज आहेत त्यांच्या, ते टेस्टिंग करू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पार्ट काय आहे की बिगवनला जरी समजा मटेरियल येतं का ना ते मला माहीत नाही, पण पुणे मार्केट जे आहे, पुणे मार्केटवरून डेली गाडी बिगवन मार्केट जाते, त्यामुळे तुम्हाला ते जवळ आहे. बारामतीला चांगलं मार्केट आहे, तर तिथल्या पशुखाद्याला तुम्ही सबस्टिट्यूट देऊ शकता. पावसाळ्यामध्ये येणारा जो प्रॉब्लेम आहे हा सगळ्यांनाच येतो, सगळ्याच जनावरांना, सर्वांनाच. कारण की हे तर त्या काळामध्ये कसं आहे की मुरघास मशीनसाठी बॅलिंग मशीन मिळते, ते गोण्या भरायची, रेंटवर मिळते, भाड्याने पण मिळते ती मशीन. तर त्या तुमचा जो आत्ताचा कालावधी आहे मार्च ते एप्रिलचा किंवा मार्च ते मेचा, तर या कालावधीमध्ये मुरघास स्वतःच तयार करणे. कारण की बिगवनला चांगलं पाणी आहे, त्याच्यामुळं 1 एकरवरचा जरी समजा तुम्ही मुरघास केला तर तुम्हाला पुढे तुमच्या गोठ्यासाठी 6 महिने खूप झाला तो चारा ओला असणारा, तर याचा फायदा होईल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुमचं सोल्युशन आहे. कसं आहे की त्या गोष्टीला छोट्या छोट्यामध्ये ब्रेकडाऊन करायचं. इथं जे लिहिलंय तेच सांगतोय मी, वेगळं काही सांगत नाही. की ब्रेकडाऊन म्हणजे कसं आहे की आता खाद्याचा प्रॉब्लेम आहे, तर खाद्याचं रेट कधी वाढतो हे माहीत असतं आपल्याला. कारण आसपासचे जे शेतकरी आहेत किंवा जे डेअरीवाले आहेत त्यांना माहीत असतं की कोणत्या काळात रेट वाढतो, कोणत्या काळात रेट डाऊन होतो. तर त्याच्या आधी थोडा स्टॉक करणे हा एक पर्याय आहे. किंवा स्टॉक जर नाही करता आला तर खाद्याचा जो प्रकार आहे आपला तो चेंज करणे. उदाहरणार्थ कसं आहे की मुरघास आहे, त्यानंतर दुसरा जो सुका चारा असतो तर त्याचं मिक्सिंग करणे, किंवा बाहेर जे मटेरियल मिळतंय तर त्याला आणून मिक्स करणे, हा सगळा पर्याय याच्यामध्ये तुम्ही करू शकता. छोटे छोटे ब्रेकडाऊन्स करता येतात. कारण तुमच्याकडे डेअरी फार्म हा छोटा आहे, आता या योजनेतून मोठा होत नाही. किती गाईचा आहे? 15 गाईचा. 20 लाखाची फाईल आहे, 10 लाखाची, 15 लाखाची. ओके, ठीक आहे. तर त्यामध्ये काय आहे, या योजनेमध्ये 20 लाखापर्यंत साधारणतः फाईल करता येते, 15 गाईची देखील. आणि साधारणतः 30% जे मटेरियल आहे, सर्व्हिस बिझनेस आहे हा, 60% पर्यंत आपल्याला या बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल करता येतं प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये. पण हे सिलेक्शनच्या आधीच्या गोष्टी आहेत, नंतरच्या नाही. आता हे झालेलं आहे ठीक आहे, पण ॲटलिस्ट 30% तरी तुम्ही वर्किंग कॅपिटल ठेवा तुमच्या. आता येणार आहे, आता तुमची फाईलच छोटीशी आहे त्याच्यामुळे हे होणार नाही. मार्केटला आता 70,000 प्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं असेल गाईचं, कारण की तोच गव्हर्नमेंटचा रेट आहे, नाबार्डचा रेट आहे. पण ॲक्च्युली चांगली गाई घ्यायची म्हणलं तर 1 लाखाच्या वरती आहे. 15 लाखात त्या बजेटला ते बसत नाही.
दुसरी गोष्ट, गोठा जो आहे, जर समजा 15 ते 20 गाईचं जर गोठा म्हणलं तर 6 लाखाचं साधारणतः बजेट आहे. चांगला गोठा करायचं म्हणलं तर, गव्हाण वगैरे बांधून घ्यायची म्हणलं, 2 तर्फी करायचं म्हणलं तर. तो प्रश्न काय होतो की या बजेटलाही बसत नाही, पण 20 लाखात ॲटलिस्ट कसं तरी बसतंय. तो फाईल 20 लाखाची करणे किंवा त्या गोष्टी वाढवणे या गोष्टींसाठी बघा. आता फाईल झालेली आहे तर पुढचा पर्याय, KCC कार्ड आहे तुमच्याकडे, कृषीचं कार्ड असेल तर कृषीच्या कार्डावरती पुढच्या वर्षी एक योजना येते, तेही सांगतो तुम्हाला. त्याच्यावरती वर्किंग कॅपिटल घ्या पशुसाठी देखील, आणि वार्षिक जे आहे तो व्याज साधारणतः 5 ते 7% जाईल. तर त्या पद्धतीने ते डेव्हलप करता येते. तर या पद्धतीने हे डेव्हलप करा. आणि छोटे छोटे ब्रेकडाऊन्स आहेत की सध्या स्टार्टिंगला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आणि हे मॉनिटर आणि ॲडजस्ट करायचं, प्रत्येक गोष्टीकडे स्वतः लक्ष द्यायचं. आणि हे तुम्हाला सगळे हे गोष्टी करतात. आता यात काय आहे की ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या, उदाहरणार्थ असाइन रिस्पॉन्सिबिलिटी सांगितली, याची डेडलाईन सांगितली. डेडलाईन म्हणजे कसं होतं की मार्च ते मे ही डेडलाईन आहे, किंवा ह्याच काळातलं तुम्ही मुरघास करू शकता, जूनमध्ये करू शकत नाही, ही डेडलाईन आहे. हे माहीत पाहिजे आपल्याला की आपला हा उद्योग आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इतर उद्योगांमध्ये देखील तुमचं मेटल असेल, प्लॅस्टिक असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये, तर ती असाईनची डेडलाईन माहीत पाहिजे की ह्याच्या आत मला हे काम पूर्ण करायचं आहे. आता तुम्हाला गोठा बांधायचा म्हणला तर मेच्या आधी बांधा, कारण मेमध्ये पाऊस येतोय, तुमच्याकडे पाणी भरतंय दिगोंडला, म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम हे ठरलेले आहेत. तर ह्या गोष्टी माहीत असतात, तर सराउंडिंग थोडं एक्सरसाइज करून किंवा त्या गोष्टी माहिती करून करणं गरजेचं आहे. पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपलं एक ॲनालिसिस होतं, ॲनालिसिस आणि डाटा हे होतं, तर तो डाटा हे करा, क्रिएट करा. आणि छोटा उद्योजक हा विचार नाही करायचा, हे आपल्याला आपल्या उद्योगाचं सगळं माहीत पाहिजे, त्यांना जसं परफेक्ट माहिती तसं. आणि त्याशिवाय जनरेशन वाढत नाही. पहिल्या जनरेशन जर प्रॉफिटमध्ये असेल तर दुसरं जनरेशन त्या उद्योगात येतं, नाहीतर येत नाही. ही रियालिटी आहे, ती त्यांना तुम्ही विचारू शकता माझ्या व्यतिरिक्त. प्रश्न काय आहे, प्रॉफिट शिवाय जनरेशन बाय जनरेशन लोक त्यामध्ये येत नाही, कारण ते प्रॉफिट मिळालं पाहिजे. हा प्रकार जो आहे हे करणं गरजेचं आहे. आता इथं जो फोटो आहे तुम्ही जर पाहिला पाठीमागचा, मी इमेज त्या गोष्टींना रिलेट करून टाकल्यात. आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं त्यांचं ऑफिस होतं, सगळ्या गोष्टी होतात, हे मार्केटमध्ये आहेत. तर हा इम्प्लिमेंट सोल्युशन्स जे आहे हे मार्केटमध्ये उतरल्याशिवाय होत नाही. हे ऑफिसमध्ये बसून करायची कामं नाही प्रत्येक उद्योगासाठी, की ते तुमचं मार्केट कोणतं का असं ना. इथं फ्रूट मार्केट आहे तो भाग वेगळा. तो प्रश्न कसा आहे की तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते इथूनच सुरू होणार आहे, की मार्केट बघा, फिरा, जिथं आहे ते डेव्हलप करा किंवा त्या गोष्टीतनं पुढे जावं. क्रिएटिव्हिटी टेक्निक टू ट्राय. आता यात असं आहे की आपण जे जे करतोय सध्या, ठीक आहे, तर त्याचं सबस्टिट्यूट, कंबाईन, ॲडॅप्ट, मॉडिफाय, बट अनदर टू यूज, एलिमिनेट आणि रिअरेंज, हे जे आहे स्कॅम्पर. तसं आहे की स्कॅम्पर प्रत्येक उद्योगाचं असतं. ते प्रत्येक उद्योजकाला माहीत पाहिजे की काय कंडिशन आहे किंवा काय करायचं आहे, काय आहे नेमकं. तर माइंड मॅपिंग, तुमच्या जेवढे काही आयडियाज असतील तर त्या कनेक्ट करा एकमेकाला, की हे केलं की हे करायचं, हे केलं की ते करायचं, ते केलं की डेव्हलप करायचं, या गोष्टी. त्यानंतर फ्री रायटिंग, राईट फ्रीली विदाऊट जजमेंट. सुरुवातीला मी सांगितलं होतं की तुम्हाला जे वाटतं ते लिहून काढा, कुठेही आयडिया येऊ द्या, तुम्हाला सकाळी येऊ द्या, रात्री येऊ द्या, कधी येऊ द्या, त्या लिहून काढा. काय होतं त्याच्यात जजमेंट करू नका की हे नाही झालं, ते नाही झालं, गरज नाही. स्वतः लिहा, स्वतः ते इम्प्लिमेंट होऊ शकतं, अशक्य असं काय नाही. आणि हे प्रत्येक उद्योजक ठरवू शकतो. आता सोशल मीडियामुळे तर असं आहे की खूप सारे उद्योजक तयार आहेत सध्या, इन्फ्लुएन्सर तयार आहेत, आणि त्यांचे बिझनेस देखील मोठे मोठे एक्सपांड होत आहेत, करोडोमधले टर्नओव्हर आहेत, आणि हे फक्त सोशल मीडियामुळे होत आहे. साधी उदाहरणं जर तुम्ही जर पाहिले असतील, मागचं वर्ष चांगलं गाजलं होतं. काय होतं, सकाळी आपण इंस्टाग्राम ओपन केले, काय असायचं, रील्स हॉटेल्स बद्दल होत्या, बरेचसे डायलॉग माहिती असतील तुम्हाला, यावंच लागतंय.
तिरंगा, भाग्यश्री, आज त्यांच्या फ्रँचायझी किती आहेत हा विचार करा. की ते हॉटेल्स इकडं नव्हते, ते तिकडंच होते, आमच्या इकडंच. एक होतं तुळजापूरला, एक होतं ह्याला बार्शीच्या जवळ. प्रश्न काय आहे की आज त्यांच्या फ्रँचायझी पुण्यात आहेत. इकडचे माणसं तिकडे गेले की तुम्ही फ्रँचायझी आम्हाला द्या, ते इकडे आले नाहीत. त्यांचं जे होतं ते त्यांनी फ्रीली एक्सप्लेन केलं किंवा फ्रीली टाकत गेले सोशल मीडियावरती आणि लोकांना ते आवडत गेलं. मुद्दा हा आहे की कधी कोणती गोष्ट लोकांना आवडेल ती सांगता येत नाही आणि त्या गोष्टींसाठी पैसा मिळतो. यांना पहिल्यांदा सांगितलं तुमची युनिक आयडेंटिटी तयार करा, पैसा तयार होतो. तर ती आयडेंटिटी तयार होणं गरजेचं आहे आणि त्या आयडेंटिटीसाठी स्वतः एक्सप्रेस होणं गरजेचं आहे. ते एक्सप्रेस होताना तुम्ही हे जजमेंट करू नका की कोणाला काय वाटेल की दुसऱ्यांचं असं आहे तसं आहे, काय नाही देणं घेणं. स्वतः रील्स काढा, स्वतः हे करा, पोस्ट करा, स्वतः लिहा, स्वतः त्या कस्टमरला चांगले चांगले ऑफर्स द्या, चांगल्या चांगल्या गोष्टी डेव्हलप करा किंवा नवीन इम्प्लिमेंटेशन करा. आता यांनी जसं विचार केला की मी रोबोट आणतोय की परफेक्ट आयटम आहे, तर रोबोट जाहिरात मस्त होणार किंवा रोबोट करताय. म्हणजे माणसाचा विश्वास मशीनवर जास्त आहे आणि कारण की मशीन थांबत नाही, थकत नाही, तिला इमोशन नसतात. तर पण त्या गोष्टीचा वापर मार्केटिंगसाठी 100% होतो की इथे मशीन कटिंग मिळत आहे. हा मार्केटिंग ट्रेंड आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टी रेडी करता येतील आणि हे सगळे तुमचे आयडियाज आहेत की जे तुम्हाला ट्राय करायचे आहेत. ही तुमची क्रिएटिव्हिटी आहे. जे तुम्ही करताल ती क्रिएटिव्हिटी आहे आणि ती ट्राय करायची, त्या टेक्निक ट्राय करायच्या. प्रत्येक बिझनेससाठी गरजेचं आहे प्रत्येक की एखादी गोष्ट आवडली तर त्याचा फोटो काढा, पोस्ट करा. आता प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरूनच व्हायरल होते असं नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या इंडिया मार्केटवरती व्हायरल होतात, तिथं प्रोडक्ट आहेत सर्चिंगमध्ये, त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आता चायनाचं जर पाहिलं, कॅन्टोन्मेंट फेअर चालू आहे सध्या चायनाला. कोणी जर नेट चांगलं पाहत असेल तर तिथला जवळजवळ 1.5 महिना कॅन्टोन्मेंट फेअर आहे. 1.5 महिना. आपल्याकडे 5 दिवसाचा एक्सपो असतो, ते 1.5 महिना आहे. आणि कंडिशन अशी आहे की त्यांनी एकाच जागेवरती, आय थिंक वॉंगचुंग काहीतरी नाव आहे त्या जागेचं, तर त्या जागेवरती तो 1.5 महिना चालणार आहे शो. टेंट जागेवर राहणार, त्या जागेवर वेगवेगळे फक्त आयटम्स चेंज होणार की इलेक्ट्रॉनिक्स, मेटल, त्याच्यानंतर प्लॅस्टिक, त्यानंतर शेवटी ॲग्री आहे, फूड प्रोसेसिंग करण्यात तिथं आहे. ॲग्रीच्या आधी फूड प्रोसेसिंग आय थिंक मला वाटतं एप्रिलमध्ये आहे. आणि त्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरेच लोकांनी पॅकेज काढलेत. तिथं चायनाला जायला आम्ही तुम्हाला टूर देऊ, आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ, तुम्हाला ॲड्रेस करून पोच करू. ह्या रील्स आहेत आणि हे सगळ्यांच्या उद्योगासाठी आहेत. ह्या कंबाईन रील्स आहेत आणि ह्या व्हायरल होत आहेत. कालचं लेक्चर होतं इम्पोर्ट एक्सपोर्टचं होतं, बरोबर आहे. चायनाबद्दल सांगितलं त्यांनी, कॅन्टोन्मेंट फेअर त्यांनी सांगितलं आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट कधी होतं नंतर आहे का? ओके. तर त्यांना कॅन्टोन्मेंट फेअरबद्दल विचारा, कारण कसं होतं ते जास्त सांगतील तुम्हाला. आणि चायना हे मोठं मार्केट आहे, तिथल्या बऱ्याचशा वस्तू भारतात आहेत. ही बॉटल तिकडनं आलेली आहे, ही बॉटल तिकडनं आलेली आहे, हा माईक तिकडनं आलेला आहे, इथल्या मॅक्झिमम वस्तू तिकडनं आलेल्या आहेत. अक्षरशः हे युनोलप सुद्धा तिकडनं आलेलं आहे. आपण वापरणाऱ्या 90% वस्तू तिकडच्या आहेत. हे होत आहे आपल्याकडे, फक्त त्याचं रिपॅकिंग बाकीच्या गोष्टी हे डेव्हलप होत आहेत. हे सगळं होत आहे. तर हे एक्सप्रेस करताना किंवा ह्या गोष्टी रेडी करताना कुठेही थांबू नका. हे आता कन्क्लुजन आहे ह्या सेशनचं की याच्यात आपण काय शिकलो. Problem solving and creativity are skill that can be developed with practice. हे प्रत्येक गोष्ट जी आहे ही तुमच्या प्रॅक्टिसनुसार डेव्हलप होणार आहे. प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला त्यातले सोल्युशन समजतील. तुम्ही तो उद्योग करताना जी डेलीचं तुमचं रुटीन आहे त्या रुटीनमधून तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. कारण की हे एक दिवसाची पार्ट नाही किंवा एकदाच आयडिया आली त्याचं सोल्युशन काढलं ते डेव्हलप झालं असं नाही. हे कंटिन्यू प्रोसेस आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला या उद्योगासाठी आल्या पाहिजेत. तुमच्या प्रत्येक उद्योगाला डेव्हलप करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी
हे गरजेचं आहे. बघा, याच्यामध्ये काही कोणाचे प्रॉब्लेम असतील ते विचारा मला, मी सांगतो काही सोल्युशन्स किंवा काही गोष्टी ज्याच्या त्याच्या उद्योगानुसार आपल्याला त्या सांगता येतील, एक्सप्रेस करता येतील, बोलता येईल. सब्जेक्ट बघा, रिस्क टेकिंग अँड गोल सेटिंग. हा प्रत्येक उद्योजकाचा सुरुवात इथूनच होती म्हणायची, कारण रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस होत नाही कोणताच. कारण की रिस्क या बऱ्याच प्रकारच्या असतात. मग एक रिस्क अशी असती की मला उद्योग करायचा आहे आणि घरच्यांचं म्हणणं असतं की आपल्याकडे आधी कोणी काही केलं नाही, आणि तरी देखील आपण ते सुरुवात करतो आणि मग आपले टार्गेट सुरू होतात. कुठेतरी पाहिलेलं असतं की एखादा उद्योग सुरू करताना किंवा तो डेव्हलप करताना काय दिसतंय तुम्हाला या इमेज मध्ये? एक उद्योजक आहे आणि ज्याच्यासमोर बरेचसे रोड आहेत. तर त्यामध्ये काय होतंय, थोडं पर्सेंटेज आहे त्यामध्ये, तर दिसतात का नाही माहित नाही मला तिकडनं थोडी हिस्सा. हा सिटी सेंटर आणि मेन ग्रीड म्हणजे त्यांच्याकडे जाण्याचा रोड इकडे 78% आहे. रिजनल डेव्हलपमेंट आणि वॉटर हब इकडे जाणार रोड हा 94% आहे. एमर्जन्सी बॅकअप नेटवर्क असं आहे. हे काय आहे, एक प्लॅन आहे जो डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे की कुठून कसं जायचंय किंवा काय करायचंय. तर यात काय आहे की इकडे गेलं तर 78% आहे, आपण लवकर पोहोचू. इकडे गेलं तर लांब आहे, ते थोडं 94% आहे, लांब आहे. पण इकडे इमर्जन्सी बॅकअप आहे डेव्हलपमेंटसाठी. तर याच्यात काय आहे, याच्या नेक्स्ट एक इमेज तुम्हाला दाखवतो, दोन्हीतला फरक तुम्हाला कळेल. हा आता बघा, आता काय दिसतंय,
एंटरप्रेन्युअर टेक्स कॅल्क्युलेटेड रिस्क अँड सेट गोल्स टू अचीव्ह सक्सेस. हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे, आपलं, तुमचं, माझं, प्रत्येकाचं आहे. मी मागाशी फक्त रोड दाखवले, आता त्यामधले रिस्क पण दाखवतोय आणि त्याची बेनिफिट पण दाखवतोय. मुद्दा काय आहे की आपण एक उद्योजक म्हणून ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींसाठी एक आपलं गोल ठरवतो, आपला उद्योग ठरवतो, तर त्यातलं आपण हे रिस्क काय आहे आपली आणि आपली ऑपॉर्च्युनिटी काय आहे हे ठरणं गरजेचं आहे. विदाऊट रिस्क ऑपॉर्च्युनिटी येत नाही, हे फिक्स आहे. फक्त रिस्क नसते, दोन्ही गोष्टी असतात एकत्र. फक्त ऑपॉर्च्युनिटी नसते, रिस्क पण असते. आता उदाहरणार्थ असं आहे की तुमच्याकडे असणारे सध्याचे उद्योग, बेकरी उद्योग वाले थोडे शांत आहेत. रिस्क सांगतो तुम्हाला, गॅस संपलाय, सिलेंडर नाही, आता काय करणार? भट्टी, आजचा प्रॉब्लेम आहे हा, म्हणजे हे प्रॉब्लेम आहे. प्रश्न काय आहे, इलेक्ट्रिक भट्टी आहे, लाकडाची भट्टी आहे, हे जे आहेत हे ऑप्शन आहेत. पण प्रश्न काय आहे की लाकडाची भट्टी जर केली तर पोल्युशन कंट्रोल पाहिजे, तुम्ही चिमणी करा, धूर बाहेर गेला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीसाठी केलं तर त्या दिवशी लाईट लोड शेडिंग आहे, मग त्या दिवशीचं प्रोडक्शन, साधी बेकरी असली, एखादी पाव सप्लाय करणारी बेकरी असली, त्याचं डेली प्रोडक्शन असतंय. मग त्या दिवशी त्या माणसाने काय करावं? तर त्यासाठी रिस्क आणि गोल सेटिंग आहे. रिस्क काय आहे? ते मटेरियल मॅन्युफॅक्चरिंगची रिस्क आहे. गोल सेटिंग काय आहे की ते टार्गेट अचीव करायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्रत्येक उद्योगासाठी सारख्या आहेत. कोणताही उद्योग असू द्या, तुम्ही त्यामध्ये ते डेव्हलप करू शकता. हे रिस्कचे प्रकार आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारची रिस्क आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपल्याकडे जी येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आता रिस्क इज द नॅचरल पार्ट ऑफ एंटरप्रेन्युअरशिप. मी मागे सांगितलेलं की दोन्ही गोष्टी तुम्हाला ते आहेत ह्या फिक्स आहे. रिस्क असणार त्याशिवाय उद्योग नाही. तर पण आपली जी रिस्क आहे ती कोणती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. फायनान्शियल रिस्क आहे, गुंतवणुकीचा जो आहे आपल्याला, आपण जे पैसे लावतो तर ते रिटर्न निघतील का नाही ही रिस्क आहे. सेकंड पार्ट मार्केट रिस्क आहे. मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट चालेल का नाही, मार्केटमध्ये आपल्याला रेट मिळेल का नाही, मार्केटमधल्या अप अँड डाऊन्स मध्ये आपण टिकू का नाही ही रिस्क आहे. ऑपरेशनल रिस्क आहे, लेबर नाही मिळाले तर, प्रोजेक्ट वर्किंग नाही झाला तर, ऑपरेशनल रिस्क आहे. स्ट्रॅटेजिक रिस्क आहे, याच्यामध्ये काय आहे की ती स्ट्रॅटेजी मार्केटला सूट होते का नाही हे पाहणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ सरांनी सांगितलं की माणसं स्टोनवरून ह्याच्यावर प्लॅस्टिकवर शिफ्ट झाले, फायबरवर शिफ्ट झाले. तर प्रश्न काय आहे, ही स्ट्रॅटेजी आहे की त्या लोकांच्या कलानुसार ते आपल्याला कसं करता येईल, की त्यांना आपल्या या सगळ्या गोष्टींसाठी आपण कसं आपल्या उद्योगासाठी आणू शकतो, ह्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की आपण काय करतोय. आणि त्यासाठी आपली जी रिस्क आहे तर ती कॅल्क्युलेटेड पाहिजे आणि ती आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या प्रकारची आहे. फायनान्शियल म्हणजे डायरेक्टली पैसे संदर्भात आहे. मार्केट म्हणजे आपली मार्केटिंग असेल किंवा विक्री असेल, खरेदी असेल, या संदर्भात आहे. ऑपरेशनल म्हणजे त्यासाठी लागणारे वस्तू किंवा विक्री, याच्यामध्ये येणारी जी ऑपरेशन सिस्टीम आहे, स्टाफ आहे, माणसं आहेत किंवा वाहतूक आहे, ही ऑपरेशनल आहे. स्ट्रॅटर्जी ही त्या व्यक्तीनुसार आहे. आता उदाहरणार्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये गल्फमधले जाणारे टुरिझम बंद झालं, स्ट्रॅटर्जी आहे. मग नवीन स्ट्रॅटर्जी काय करावी तुम्ही, की तिथून माणसं इकडे शिफ्ट करा. वेस्टला जात नाही तर ईस्टला घ्या, ईस्टला जात नाही तर साऊथला घ्या. तर हा प्रकार जो आहे तो रिस्कच आहे. यामधून तुम्ही स्मार्ट असे तुमचे गोल्स ठरवू शकता किंवा ते ठरवणं गरजेचं आहे. स्मार्ट गोलला बघा, बेसिक गोष्ट आहे की स्मार्ट म्हणजे काय, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइमली. हे स्मार्ट आहे की यानुसार ह्या सगळ्या गोष्टी करू शकता.
तर सिम्प्लिफाय म्हणजे काय आहे, तुम्ही जे तुम्हाला करायचं आहे, आता उदाहरणार्थ तुमचा जो बिझनेस आहे तो सिम्प्लिफाय करा. तुम्हाला काय करायचं आहे, एक्झॅक्ट तुमचं आता सध्या ठरलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. मेजरेबल करा की मला कितपर्यंत उद्योग करायचा आहे, माझा टर्नओव्हर काय असेल, माझ्याकडे येणारं भांडवल काय आहे, किंवा मी लावणारी गुंतवणूक किती आहे ही मेजरेबल पाहिजे. माझ्याकडे माणसं किती कामाला आहेत हे मेजरेबल पाहिजे. की तुमच्याकडे माणसं 2च कामाला आहेत आणि तुम्ही 100 टनाचं प्रोडक्शन घेतलं आहे, होणार नाही. मेजरेबल नाही आहे ते अचीव होणार नाही. कारण की जर मेजरेबल नसेल तर अचीव होत नाही. आणि स्मार्टमध्ये मग ते पुढे तुमची रुटीनच कंप्लीट होत नाही. रिअलिस्टिक पाहिजे की मी दिवसाचे 8 तास काम करतो, 10 तास काम करतो, ठीक आहे, मी 24 तास काम करतो, रिअलिस्टिक नाही. किंवा मी कामगारांकडनं 12 तास 15 तास काम करून घेईल, रिअलिस्टिक नाही. त्याच्यामुळे तुमचे गोल अचीव होणार नाहीत. तर हे गोल अचीव करताना रिअलिस्टिक करा. रिअलिस्टिक म्हणजे कसं आहे, किंवा 8 तासाचं काम आहे तर ती माणसं 7 तास करतील, 6 तास करतील, पण ती 1 तासात करतील हे शक्य नाही. हे माहितीच पाहिजे, नाही तर मग ती माणसं टिकणार नाही, सोडून जातील. अननेसेसरी ज्यावेळेस बर्डन त्यांच्यावरती येईल, तुमच्यावरती येईल, त्यावेळेस विनाकारण हेडेक वाढेल की काम नाही झालं किंवा हे नाही. मी सुरुवातीला एक उदाहरण दिलं होतं की ज्या दिवशी इंडस्ट्रियल एरियामध्ये लाईट नसते त्या दिवशी ऑप्शन ठरवू नका. रिअलिस्टिक नाही ते, कारण की ते टिकण्यासारखं नाही. पुढचा भाग आहे टाइमली. टाइम बाउंड ठरवा, तेवढ्या टायमातच. 8 तासाचं काम 8 तास असा विचार करा. 6 तास 7 तास हा ठीक आहे, पण जे आहे तर त्याच्यापेक्षा कमी नको. 10-20% टाइमली तुम्ही खालीवर शिफ्ट करू शकता. तुमच्या बिझनेसचा जो टार्गेट आहे, आता प्रत्येकाने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे जो अपलोड झालेला आहे. तर त्या प्रत्येकाच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये बँक लोननुसार प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. तुम्हाला CAने किंवा त्यांनी विचारलं असेल की कितीचा करायचा आहे, कितीचं लोन करायचं आहे, किती वर्षामध्ये फेडणार तुम्ही, हे तुम्हाला टाईम विचारला. मग त्या आधारे तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला. तुमची अगोदर किंमत तयार झाली, त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे म्हणजे एक सिम्पली स्पेसिफिक म्हणजे उद्योग झाला, स्पेसिफिक तुमचा काय करायचा आहे तो, मेजरेबल झाला किती करायचं आहे, त्यानंतर अचिवेबल झालं की टार्गेट काय असतील तुमचे, सेल्स काय असेल, रिअलिस्टिक झालं की त्यामध्ये लेबर्स किती असतील, किती लोकांकडनं काम करून घ्यायचं आहे, बाकीचे ओव्हरहेड्स काय असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, अदर एक्सपेन्सेस असतील, ॲडव्हर्टायझिंग असेल. हे रिअलिस्टिक आहे की याच्यावरती तुमचा खर्च होणार आहे. आणि हे टाइमली असेल की तुम्ही किती दिवसात हे लोन फेडणार आहात. हा स्मार्ट आहे की हे स्मार्ट पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी रेडी करू शकता. तर आता हे स्मार्ट गोल आपण कसे ठरवायचे किंवा काय ठरवायचे, तर यामध्ये आता तुमच्याकडे सध्या जे आहेत स्पेसिफिक जे गोल आहेत, प्रत्येकाच्या उद्योगाचं काहीतरी ठरलेलं असेल. तर मला फक्त एवढं सांगा की 1 करोडची फाईल कोणाची आहे? 1 करोड. ओके, ठीक आहे. कोणता उद्योग आहे? पॅकेजिंगमध्ये. कशाचं पॅकेजिंग करताय? ओके, मॅन्युफॅक्चरिंग सहित आहे ते. ओके, बरं. आता याचं जे टार्गेट आहे ते किती आहे तुमचं, म्हणजे सेल्स किती असेल? पर मंथ 4 लाख. ओके, ठीक आहे. म्हणजे साधारणतः 1 वर्षाला 48 लाख, बरोबर आहे? ओके. आता या तुमच्या 1 CR मध्ये आपले PMAGP तर 50 लाखापर्यंतच आहे. मग वरचं कसं भागवलं? बँकेने केलं. ठीक आहे. किती वर्षाचं लोन केलं आहे? 5 वर्ष. ओके. आता एक मला साधं कॅल्क्युलेशन, तुमच्याकडे हे आहे का, नोटपॅड आहे का? शेजारच्यांचं घ्या. ठीक आहे. त्याच्यावरती तुमचं इयरली इन्कम लिहा, 5 वर्षातलं इन्कम लिहा. इयरली इन्कम किती आहे तुमचं? 48.
48 लाख. दोन करोड 40 लाख. ठीक आहे. आता यातलं तुमचं 1 करोड हे लोन आहे, बरोबर आहे. त्यातनं 1 करोड मायनस करा. ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे, आपण हे धरत नाही, व्याज धरत नाही. हां 140. ठीक आहे. आणि किती टक्क्यांनी साधारणतः व्याज आहे हे? 10.5. ठीक आहे. आपण 10% धरू साधारणतः. ठीक आहे. तर इयरली 10 लाख रुपये, 5 वर्षाचे 50 लाख रुपये, बरोबर. त्यातनं अजून 50 मायनस करा. 90 लाख रुपये. 90 लाख रुपये हे तुमचं ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस ना. हां. आता याच्यातनं आपला कच्चा माल, बाकीचा खर्च हा सगळा मायनस करावा लागेल, बरोबर. साधारणतः कच्च्या मालावरती काय खर्च असेल? म्हणजे 4 लाखाचं जर आपण समजा मंथली म्हणलं तर 4 लाखाचं मटेरियल विकायला आपल्याला कच्चा माल किती ह्याचा घ्यावा लागेल? 1.5 लाख रुपये. 1.5 का? 1.5 ते 2 लाख रुपये. ठीक आहे. आपण 1.5 लाख रुपये धरूया. ओके. तर मग वार्षिक साधारणतः 1.5, 12, 18 लाख रुपये झाले, बरोबर आहे. 18 पंचे. ओके. ठीक आहे. 90 मायनस करा. हां. आता नाही, लेबर पेमेंट बाकीची गोष्टी आहेत ना अजून. इन्फ्रास्ट्रक्चर मेजरेबल साठी मी हे करत होतो. तुम्हाला हे करायचं माझा उद्देश नव्हता. माझा उद्देश काय होता? मेजरेबल. सेकंड पार्ट काय आहे? ट्रॅक प्रोग्रेस अँड सक्सेस. तुमची ट्रॅक जे आहे तो झाला पाहिजे प्रोग्रेसचा, तरच सक्सेस आहे. पहिलं वाक्य हेच होतं. एंटरप्रेन्युअर्स रिस्क हा फॅक्टर आहे. सबसिडी येणार आहे. सबसिडी दिलेलं नाही त्यामध्ये, पण सबसिडी 17 लाख येणार आहे. 17 लाख येणार आहे. 3 वर्षानंतर येईल. ओके. पण प्रश्न काय आहे की त्या इंडस्ट्रीमध्ये तुमची इयर टू इयर ग्रोथ होत जाते. ठीक आहे. फर्स्ट पार्ट असं असतो, फर्स्ट इयरला 70% पकडलं जातं ग्रोथ, 70% बिझनेस. त्यानंतर सेकंड इयरला 80%, थर्ड इयरला 80%, फोर्थला 90 आणि फिफ्थला 90. अशा पद्धतीचं ते ग्राफ वाढत जातो. याच्यामध्ये लॉस हा प्रकार नाही. पण प्रश्न काय आहे की मेजरेबल करणं गरजेचं आहे, म्हणून ते सांगणं गरजेचं होतं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे? मॅडम मला सकाळी सांगितलं की 1 करोडची एक फाईल आहे. म्हणलं अजून स्लॅब आला नाही 1 करोडचा. नाही म्हणलं त्यांनी केले. ठीक आहे. आपल्याकडे मॅक्झिमम फाईल्स ज्या आहेत PMGPच्या 50 लाखाच्या आहेत, बरोबर आहे. तर 50 लाखामध्ये काय होतं की 17 लाख रुपये ही सबसिडी मिळते. 1 करोडची फाईल जर असेल तर तिला 34 लाख किंवा 35 लाख ही सबसिडी मिळाली पाहिजे. पण तो स्लॅब आत्ता नसल्यामुळे तेवढी सबसिडी मिळत नाही, म्हणजे 35 लाखापर्यंत. तर याच्यात काय आहे की ही रिस्क करताना हे तुम्ही घेतलेले रिस्क आहे. आता गोल सेट करणं गरजेचं आहे. मी पुढे तुम्हाला ते सांगतोय. सिम्प्लिफाय करतोय किंवा स्मार्ट करतोय. हे गोल सेट चाललंय आपलं. मुद्दा काय आहे की तुमचा जो ट्रॅक प्रोग्रेस आहे हे आपल्याला प्रत्येक गोष्टीला मेजर करणं गरजेचं आहे आणि पुढे ते वाढत राहतं. बरं. आता आपल्याकडे सगळ्यात कमी असणारी रकमेची फाईल 10 लाख फाईल कोणाची आहे का? 15, 20, 18, 20. ठीक आहे. इथं सेंटरला गोल आहे, म्हणजे आपली अचिव्हमेंट आहे. हे स्पेसिफिक आहे, मेजरेबल आहे, टाइम बॉन्ड आहे, अचिव्हेबल आहे आणि रिअलिस्टिक आहे, रिलेव्हंट आहे. तर याच्यात काय आहे की आपण ज्यावेळेस अचिव्हेबल एखादं आपलं गोल सेट करतो. उदाहरणार्थ काय आहे की टार्गेट आपलं ज्यावेळेस आपण डिफाईन करतोय, आपली 20 लाखाची फाईल आहे. ठीक आहे. तर आपल्या 20 लाखाच्या फाईलला आपण 5 वर्ष साधारणतः लोन जर धरलं तर 20 लाखामध्ये काय असतं की 2 लाख रुपये तुमचे असतील, 10% रक्कम, 18 लाख हे बँकेचं लोन असेल,
तर 18 लाख हे आपल्याला 5 वर्षात फेडायचं आहे. ओके, तर 18 लाखावरती आपला जो जाणारा EMI आहे हा 5 वर्षाचा आपण जर समजा डिफाईन केला, सरळ सरळ कॅल्क्युलेशन जर केलं तर साधारणतः इयरली 4 लाख रुपये जातात. 4×5 म्हणजे कमीत कमी धरलं आपण तर 4×5 जाणार आहे. तर 4 लाख रुपये आपण ज्यावेळेस EMI जाणार आहे तर आपलं जे टार्गेट आहे इयरली हे 10 लाखाचं असलं पाहिजे, कमीत कमी 10 लाख. का? कारण की असं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादं मटेरियल घेताय तर त्यामध्ये येणारे प्रॉफिट हे 40% जरी असलं तरी निदान EMI तरी गेला पाहिजे. वैयक्तिक एंटरप्रिन्युअरला राहताना कमी राहू द्या रक्कम किंवा सुरुवातीला नाही राहू द्या, पण प्रश्न काय आहे की 10 लाखाचं तरी टार्गेट घेऊन तुम्ही बिझनेस केला पाहिजे इयरली, तर तुम्ही EMI भरू शकता. ही मिनिमम आहे की तिथपर्यंत हे जे आहे हे मेजरेबल आहे की अचिवेबल किती आहे, रिअलिस्टिक. मग 10 लाख ठरवलं, 12 लाख 15 लाख हा पार्ट आहे, 20 लाख नाही ठरवायचं कारण की ते मेजरेबल नाही, अचिवेबल नाही, उगाच विनाकारण बर्न येतं आणि ते करायचे नाही. तर त्या पद्धतीने गोल सेट होतो. आणि आजच्या पहिल्या वर्षीचा जो बिझनेस आहे जसं मी मगाशी म्हणलं 70%, तर 70% ही रक्कम 10 लाख धरा, पुढच्या वर्षी 80% झालं म्हणजे 12 लाख होईल, प्रॉफिट वाढलं. तर त्याच्या पुढच्या वर्षी परत 12 लाख होईल, परत प्रॉफिट वाढलं आणि तुमचा EMI हा कमी होत जातो किंवा तुमची जी रक्कम आहे ही कमी होत जाते. आणि तिसऱ्या वर्षी हे तुम्हाला सबसिडी येते. 20 लाखाच्या फाईलला साधारणतः 7 लाख, 5 लाखापासून 7 लाखापर्यंत सबसिडी येईल. जेंडर एरिया वाईज ते डिफाईन होते वेगवेगळं की 15 ते 35%. शहरात असेल तर 15%, जनरल असेल कॅटेगरी 15%, मेन वुमनसाठी 35%, SC ST साठी. तर या पद्धतीने हे होते. टाइम बॉन्ड सेट करा की एवढ्या दिवसातच हे अचीव करायचं आहे. उदाहरणार्थ असं आहे की 20 लाखाची फाईल आहे तर मंथली टर्नओव्हर हा कमीत कमी 1 लाख गेला पाहिजे. 1 लाख कमीत कमीचं टार्गेट धरायचं तर तुमचं वर्षाला 12 लाख होणार आहे. 12 नाही होऊ द्या, मधले 2 महिने स्लॅक गेले, पावसाळ्याचा काळ आहे जो जुलै ऑगस्ट हा सगळ्यांचा स्लॅक असतो बऱ्यापैकी, कारण त्या काळामध्ये आपल्याकडे चांगला पाऊस पडतो आणि जमत नाही की काम व्हायला, सगळ्या गोष्टीला व्यापार बऱ्यापैकी 50% डाऊन येतात जुलै आणि ऑगस्टमध्ये. जूनमध्ये असतात कारण त्या ऑर्डर्स पुढे जातात, कसं तरी ढकलून जून निघतो, पण जुलै ऑगस्टला हे होतं. त्या पद्धतीने हे करा आणि माइलस्टोन तुमचे ठरवा की प्रत्येक क्वार्टरचं हे टार्गेट ठरवायचं की फर्स्ट क्वार्टर याच्यामध्ये एप्रिल मे जून ह्या 3 महिन्यातला बिझनेस जो आहे तो 3 लाख जो ठरलेला आहे तो कसा अचीव करता येईल हे पाहायचं. 3-3चं टार्गेट करा, 12चं टार्गेट करा. तर हे मेजरेबल आहे आणि याच्याने तुमच्या उद्योगाला त्या स्मार्ट गोलला एक अचिव्हमेंट येते. आणि हे संपूर्ण तुम्ही लिहिलेलं पाहिजे तुमच्या पेन पेपरवरती, कारण तुम्ही उद्योजक आहात. पेन पेपर खूप महत्वाचा आहे, हे लिहिणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीने हे सगळं अचीव करता येईल आपलं, रिलेव्हंट असेल आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचं व्हिजन किंवा मिशन हे कम्प्लीट करता येईल. आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला सपोर्ट करतो, आता उदाहरणार्थ काय असतं की एखादी स्ट्रॅटर्जी आहे किंवा एखादी न्यूज आहे मार्केटला येणारे, सध्याचे गॅस सिलेंडरचे तुटवडा आहे, त्या गोष्टीला डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट करतो आपण. कसा करतो? आपल्या घरी एक सिलेंडर भरलेला असतो, एक रिकामा असतो, पण त्याचाही नंबर लावला जातो लगेच, नाही मिळालं तर त्या गोष्टीला तुम्ही सपोर्ट करताय. मुद्दा काय आहे की ते खरंच नाही मिळणार का, तुम्हाला त्याची गरज आहेच का नाही, पण ते तुम्ही विनाकारण वाढवताय. म्हणजे हा घरातला विषय, हा भाग वेगळा, पण याच्यामुळे काय होतं की याच पद्धतीचं तुमचं जे व्हिजन आहे हे बिझनेससाठी पण असतंय की एखादी गोष्ट जी आहे, एखाद्याने आपल्याकडचं बाबा काम बंद केलं किंवा कामगार पळून गेले दुसऱ्याच्या फॅक्टरीचे, मग आपले पळून नये म्हणून त्याच्यावरती उगाच बर्डन, उगाच त्यांना विनाकारण काय नाही, त्यांच्या कॉन्टॅक्टमधले आहे ते त्यांना विनाकारण उगाच कसं वाढीव भत्ता देणे किंवा वाढीव खर्च करणे, या गोष्टी नका करू. ते रिलेवेबल आहे का बघा, तो माणूस त्याच्यासारखा आहे का बघा. हे स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्ही त्या फ्लोमध्ये जाऊ नका. आणि ह्या फ्लोमध्ये गेल्यानंतर देखील लॉसेस होतात असं आहे. किंवा विनाकारण आता टीव्हीच्या न्यूज, बऱ्यापैकी सगळ्यांकडे टीव्ही असते, टीव्हीवरती एखादी न्यूज आली की त्याचं रिलेट आहे माणूस स्वतःला करतो. तर हे झालं नाही पाहिजे. आणि याच्याशिवाय हे जर झालं तर मग तुमचे गोल्स अचीव होणार नाहीत.
त्यासाठी स्मार्ट गोलची ही जी संकल्पना आहे ही लिहून ठेवा आणि हे याच पद्धतीने करा, मेजरेबल करा. जास्त काही अवघड नाही किंवा हे नाही, क्रिटिकल नाही. झालं सर्वांचं, घेऊ पुढे. काय दिसतंय या चित्रामध्ये? रिस्क. बऱ्याचशा लोकांना ट्रॅकिंगची सवय असते किंवा ते जातात, हे करतात, खूप काही डोंगर क्लाइम्बिंग सर्व गोष्टी करतात. तर प्रश्न काय असतो, त्यांचं कॅल्क्युलेटेड असतं, प्रॅक्टिस असते. एक दिवसात उठून कोणीही ट्रॅकिंगला जात नाही किंवा कोणीही मोठे माउंटेन क्लाइम्ब करत नाही किंवा डोंगरावर चढत नाही. प्रॅक्टिस असते, ते डेव्हलप अख्ख्या टीम असतात त्याच्या. आपल्या सह्याद्रीमध्ये अशा बऱ्याचशा टीम आहेत मराठी माणसांच्या की ज्यांनी, म्हणजे ती आता पद्धत अशी आहे की त्यांना ते ट्रेन करतात सकाळपासून आणि काही दिवस ठरवले जातात. उदाहरणार्थ रविवार आहे तर रविवारी सगळ्यांनी एका जागेवरती जमणे, तिथं जाणे आणि हे ट्रॅकिंग करणे. जो एक्सपर्ट आहे तो आधीवरती जातो, तिथून असं रूट क्लाइम्ब करतो आणि दोरी लावतो आणि त्याला मग बाकीजण सर्व त्या डोंगरावर चढतात. तर त्यामध्ये काय असतं की ही कॅल्क्युलेटेड रिस्क असते. ही जी उडी मारतायत हे माहित असते इथून उडी मारला इकडे जाणार आहे, ते कॅल्क्युलेटर असतं. तर यात काय आहे की रिस्क घेण्याची जी आपली ॲबिलिटी आहे किंवा जे माइंडसेट आहे हे डेव्हलप कसं होतं हे डेव्हलप करणं गरजेचं आहे. प्रत्येकाची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते पण ती डेव्हलप करावं लागते, हळूहळू ती डेव्हलप होते. यामध्ये एक प्रॅक्टिस घेऊ आपण थोड्या वेळाने, 1:30च्या आधी होऊन जाईल आपल्याला. तर यात काय आहे की आपलं फोकस ऑन ऑपॉर्च्युनिटी असलं पाहिजे, नॉट जस्ट रिस्क. आपल्याला पुढची ऑपॉर्च्युनिटी दिसली पाहिजे, फक्त रिस्क नाही. की मला तो डोंगर चढायचा आहे, मला डोंगर दिसला पाहिजे. रिस्क आहे हे मान्य, पण डोंगर चढायचं हे टार्गेट ठरलं ना तर तिथपर्यंत जाता येत. नाही तर नाही, घसरल, पडल, हे होईल, ते होईल, तो प्रकार आला की मग ते होत. ते कॅल्क्युलेटेड रिस्क की थोडे थोडे ह्याच्याने अंतराने पार करा. एकाच दिवशी पूर्ण डोंगर होणार नाही, पण 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ते लोक डोंगर सर करतात. आपल्या इथे सिंहगडला बऱ्यापैकी लोक जे आहेत तर ते खाली पायथ्यापासून जातात चालत मधून जंगलातून. तर त्यांना ती सवय झाली
किती गेली 10, 20, 25 वर्ष झाली तिथूनच जातात, ते रोडनी जात नाहीत, तेव्हा तिकडनं मजा येत नाही जायला. तो प्रकार जो आहे तो त्यांचा प्रॅक्टिसने झालेला आहे. टेक कॅल्क्युलेटेड रिस्क, लर्न फ्रॉम फेल्युअर्स. तर ही जे आहे कॅल्क्युलेटेड रिस्क, ती जी माणसं आहेत तिथे जाणारी, ती रात्री कधीही खाली उतरत नाहीत किंवा रात्री कधीही जात नाहीत तिथून जंगलातून, अजून पण जात नाहीत, दिवसात जाणार ते, रात्री जात नाहीत. कारण रात्री जाण्यात रिस्क आहे, मग ती कॅल्क्युलेटेड होत नाही की अंधारात जाणं किंवा ह्या गोष्टी करणं, ह्या गोष्टी नाहीत, ते विजिबल आहेत त्यावेळेसच जातात. तर हा आपल्या रोजच्या याच्यातला प्रकार आहे. आज प्रकार आपल्या उद्योगासंदर्भात आहे. उदाहरणार्थ असं आहे की आपल्याकडे एखादं मोठी ऑर्डर आली एखाद्या कंपनीकडून, आणि त्या कंपनीचं असं मत आहे की एक मेटल इंडस्ट्री आहे जशी मॅडमची आहे तशी, आणि या मेटल इंडस्ट्रीला मला एक पावडर कोटेड डोअर्स पाहिजेत, साधारणतः 1000 पाहिजेत. मग प्रश्न काय आहे की त्या 1000चं कॅल्क्युलेशन केलं जातं की बा एक डोअर साधारणतः 10,000 रुपयाला गुणिले 1000. हो, मग ही जी रिस्क आहे ही 1 करोडची आहे, 10 करोडची आहे. मग त्याचा कच्चा माल किती लागेल किंवा त्या गोष्टी झेपतील का. आणि प्रत्येकाची टाईम बॉन्ड असते की नाही नाही आम्हाला तुम्ही हे दिवाळीपर्यंतच द्या. मग ती ऑर्डर घ्यायची का न घ्यायची हे आपण ठरवायचं. मुद्दा हा आहे की ती रिस्क आहे पण ती कॅल्क्युलेटेड नाही. जर समजा आपल्याकडे चालू भांडवल असेल, वर्किंग कॅपिटल असेल, आपली गुंतवणुकीची तयारी असेल, आपल्याकडे लेबर असेल, आपण त्या वेळेत जर काम करू शकत असू तर ती ऑर्डर घ्या. हे कॅल्क्युलेशन ही रिस्क आहे आणि ती डेव्हलप करताना डेव्हलप होणारी आहे. दुसरी गोष्ट कोणी पार्टनर भेटते का बघा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पाठीमागच्या सेशनमध्ये शिकलेलो आहे की याच्यामध्ये काय आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपली क्रिएटिव्हिटी तयार असली पाहिजे की हां ही ऑर्डर आहे आपल्याला कॅल्क्युलेट होणार नाही, मग एखादा पार्टनर येते का बघा, त्याच्यासोबत ती करता येईल का. मग ही मेजरेबल होती की त्याने 50% करणं आपण 50% करणं, मग हे मेजरेबल झालं. तर या पद्धतीने ती डेव्हलपमेंट करा. आता उदाहरणार्थ असं आहे की तुम्हाला दूध आणून पुण्यात येऊन विकायचं आहे, तर पुण्यात येताना लागणारे 2-2.5 तासाचं ट्रॅफिक, त्याच्यात दूध खराब होणार का नाही हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी टँकर चांगला पाहिजे. इथं आणून विकायला काही जास्त हे नाही, पण प्रश्न काय आहे की मधलं ट्रॅफिक पण विचार केला पाहिजे. आणि इथं आणून विकताना होणारा स्ट्रगल किंवा इथं असणारं मार्केट हे तेवढं प्रॉफिटेबल आहे का, की जेवढा वेळ जातोय, जेवढं ट्रान्सपोर्ट होतंय, जेवढी ती रिस्क आहे त्या दुधाची की ती खराब होण्याचे चान्सेस आहेत, तर ती जर कॅल्क्युलेटेड असेल तर ती रिस्क घ्या. आणि हे डेव्हलप होणार आहे, एक एक पार्टनी डेव्हलप होणार आहे. पॅकेजिंग इंडस्ट्रीज तीच कंडिशन. कार्डबोर्ड पॅकिंगमध्ये तर कार्डबोर्डची ऑर्डर असेल तर कार्डबोर्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कितपर्यंत जायचं आहे किंवा पावसाळ्यात ते काम करता येईल का, किंवा शॉर्ट सर्किटचा काही धोका आहे का, ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे आधी. कारण कार्डबोर्ड इंडस्ट्रीला बऱ्यापैकी फायर सेफ्टी गरजेची आहे. आणि प्रोडक्शनमध्ये पाणी लागलं तरी खराब होतंय, जाळ लागलं तरी खराब होतंय, ते दोन्हीकडून रिस्क आहे. तर ते दोन्ही कॅल्क्युलेटेड होते का बघा. आणि ही रिस्क जी आहे ही डेव्हलप करा एक पार्ट बाय पार्ट, आणि हे माइंडसेट तयार करा. तुमच्या जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा, पण रिस्क ही सोबत आहे हे लक्षात ठेवा. ती कॅल्क्युलेटेड करा आणि ज्याच्यातून फेल्युअर होत आहे त्याच्यातून शिका. आता मगाशीचा जो पार्ट होता 20 लाख ज्यांचं लोन आहे त्यांचं टार्गेट 1 लाखाच्या खाली यायचं नाही. मंथली 1 लाखाच्या खाली यायचंच नाही. तुम्ही जर आलात तर तुम्ही मग रिस्कमध्ये आहेत. तर हे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फेल्युअरमधून पण शिकतात. एखाद्या महिन्याचं तुमचं जे आहे सेल्स कमी झाला, 1 लाखाच्या आत आला, 70,000 आला, 80,000 आला, 50,000 आला, तर तो का आला हे तुम्ही स्वतः शोधा की त्या महिन्यात काय प्रॉब्लेम होता की त्याच्यामुळे आपलं सेल्स कमी झालं. तर ते देखील तुम्हाला त्याच्यातून शिकता येईल. हे मगाशी जे मी तुम्हाला म्हणत होतो ते रिंग टॉस एक्सरसाइज, रिस्क टेकिंग, हे एक उदाहरण चांगलं आहे. काय होतं हे वरच्या वाक्यावरून काय वाटतं तुम्हाला, काय असेल नेमके. खालचा फोटो हा तसाच आहे सेम, म्हणजे तो दाखवला की लगेच समजेल. आणि हे तुम्ही बऱ्यापैकी सर्वांनी केलेलं आहे, सर्वांनी मी म्हणतो, किंवा तुम्ही हे पाहिलेलं तर आहे.
एखाद्या यात्रेमध्ये किंवा एखाद्या एक्सपोमध्ये किंवा एखाद्या गेमिंग झोनमध्ये हे पाहिलेलं आहे. या अशा पद्धतीने अशा रिंग टाकतात. समोर बऱ्याचशा वस्तू असतात अशा. काय असतं, साबण वगैरे असे लावले असतात लाईनीने, तुम्ही जर पाहिलं असतील तर सर्वांनीच पाहिलं असेल हे. तर काय असतं त्यामध्ये, सेंटरला किंवा लांबच्या बाजूला एखाद्या साबणाला 100ची नोट लावलेली असते की जी मेजरेबल नसते आपल्या ह्याच्यात, आवाक्याच्या बाहेरची असते. पण माणूस जवळचा साबण नाही पाहत, जो रिकामा साबण आहे तो पाहत नाही. ज्याच्यावर 5ची नोट आहे, 10ची नोट आहे ते पाहत. तो काय पाहतो, हा 100 आहे, ते ती 100 वरती टाकायचं. तर त्याच्यातनं एकही अचीव होत नाही. मुद्दा काय होतो की टार्गेट हे अशा पद्धतीने दिलं जातं की जे अचीव होणार नाही, आणि मग तिथून त्या तिथल्या गेमचा सगळा खरा इन्कम सोर्स चालू होतो. आपण त्याच्या आहारी जातो किंवा आपण ते पाहून हे करतो. जसं मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की एक म्हणजे 1000 डोअर्सचं हे जे आहे हे प्रलोभन आहे. ह्या गेममध्ये तेच होतं, हे प्रॉब्लेम नसतं की 100ची नोट आहे, 500ची नोट आहे, पण त्याच्यावरती रिंग जाणार नाही हे त्यांना माहीत असतं. तिथपर्यंत ते जात नाही. किंवा आता याच्यामध्ये ते बॉल्सचे पण गेम असतात त्याच्या बरेचसे, त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं असतं आणि ते नंबर लिहिले असतात, पुढे गिफ्ट असतात बरेचसे. तर ते गिफ्टचं कॅल्क्युलेशन आणि ह्या बॉल्सचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर मॅच होत नाही. म्हणजे तो मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे, किंवा ते मॅथमॅटिकली त्यांनी ते सॉल्व्ह केले की हे अंक येणारच नाहीत, असे अंक द्या असं. कारण कसं असतं की 1 ते 5 बॉल असतात, 5 रकाने असतात. ठीक आहे, आपण 5चे 5 बॉल जर एखाद्याकडे गेले तर 25 तयार होतं. समोरचा आकडा 26 असतो, 27 असतो. इथं मेजरच होत नाही तर तिथं होईल कसं, अचीव कसं होईल. त्यांच्याकडे बऱ्याच वेळा तुम्ही ते एखादं शॉप पहा, इथून गेल्यानंतर कधी तुम्ही जाता पाहताल मार्केटमध्ये, तर ते आणि खालचं मेजर करा, किंवा ते खरंच बॉल सगळे गेले तर ते दिसेल येईल का, तर ते कॅल्क्युलेशनला मॅच होत नाही. आणि डायरेक्शन जे आहे त्या बॉल्सचं जाण्याचं किंवा ह्या रिंगचं जाण्याचं, याचं कारण असं आहे की ते मेजरेबल नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे. आता हे जर आपल्या इकडं असतं तर आपण ह्या गोष्टी केल्या असतं, एक्सरसाइज द्यायची घेतली असते, पण अशा काही रिंग्सच नाहीत. तिथं मी विचारलं त्यांना, पण ते काही रिंग नाही आहेत. तर या रिंगमध्ये कंडिशन अशी होती, आपल्याला अजून एक काहीतरी कॅल्क्युलेट करता येईल तसं बघूया. मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं ते, रिस्क टेकिंग इज अ स्किल दॅट कॅन बी डेव्हलप. रिस्क ही तुमच्या प्रॅक्टिसवरती डेव्हलप होणारी गोष्ट आहे. सेटिंग गोल्स अँड प्लॅनिंग हेल्प इन रिस्क टेकिंग. छोटे छोटे टार्गेट्स ठरवा, त्यानुसार तुम्ही ते अचीव करू शकता, तेवढी ती रिस्क घेऊ शकता. त्या गोष्टी तुम्हाला मदत करतील त्या प्लॅनिंगनुसार. मगाशी मी उदाहरण दिलेलं दुधाचं, ट्रॅफिक हा त्याचा हर्डल आहे, पण प्रश्न काय आहे की हे तुम्हाला मदत करू शकतं तुमच्या प्लॅनिंगसाठी, किंवा कोणत्या रोडने गेलं तर ट्रॅफिक लागणार नाही हे पाहता येतं, किंवा कोणत्या गाडीतनं गेलं तर त्या गाडीला ट्रॅफिक लागत नाही, किंवा ट्रेननी जर आणलं तर ट्रॅफिक लागत नाही. म्हणजे हे जे आहेत हे प्लॅनिंगचे ऑप्शन्स आहेत तुमच्या उद्योगाचे किंवा त्या गोष्टींचे कॅल्क्युलेशन. आणि लर्निंग फ्रॉम फेल्युअर्स. तुम्ही याच्यातून जरी समजा काही फेल गेलात किंवा काही गोष्टींना अडचणी आल्या तरी त्यातनं देखील तुम्हाला ते शिकता येईल. याचं हे कन्क्ल्युजन आहे. रिस्क टेकिंग अँड गोल सेटिंग हॅव इसेन्शियल फॉर एंटरप्रिन्युअर सक्सेस. दोन्ही गोष्टी ह्या गरजेच्या आहेत एखाद्या उद्योजकाला सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय सक्सेस होऊ शकत नाही, गोल ठरवल्याशिवाय सक्सेस होऊ शकत नाही. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींना तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही हे कन्क्ल्युजनची जरी वाक्य लिहून घेतली ना तरी याच्यातनंही बरंचसं काही गोष्टी समजण्यासारख्या आहेत.
की हा त्याचा टोटल सार आहे. आता आपण तुम्ही जे मगाशी जे प्रॉब्लेम्स लिहिलेले आहेत त्याच्यावरती येऊया 1 to 1 सर्वांसाठी, कारण की तेवढा वेळ आपल्याकडे आहे. आणि मग आपण बरं आणखीन कोणी येणार आहे का या सेशनसाठी? एवढेच आहेत? ओके, मग एक आपला ग्रुप फोटो घेऊ, कारण की दुपारनंतर बरेच जण कमी होतात. हा प्रिव्हियस अनुभव आहे. असं आहे. दुपारच्या सेशनची मी तुम्हाला विषय सांगतो. म्हणजे कसं होतं, तुम्हाला दुपारच्या सेशनमध्ये काय काय शिकवलं जाईल तर त्याचं एक आहे लीगल फॉर्मॅलिटीज फॉर सेटिंग अँड मॅनेजिंग एंड तुमचं हे हा दुपारच्या सेशनमधला आपला सब्जेक्ट आहे लीगल फॉर्मॅलिटीज फॉर सेटिंग अँड मॅनेजिंग द युनिट लॉ बिझनेस. म्हणजे तुमचं उद्योग कशा पद्धतीने तुम्ही रजिस्टर करायचा, काय काय त्याचे कायदे असतील, नियम असतील, या सर्व गोष्टींसाठी आहे. आता सध्या बऱ्यापैकी सर्वजण सिंगल किंवा प्रोप्रायटरशिपमध्ये आहात. या सेशनमध्ये बरंचसं काही सांगण्यात येईल की शिकवण्यात येईल की त्याच्यामुळे तुम्ही पुढे पार्टनरशिप फर्म किंवा फर्म याच्यामध्ये रजिस्टर करू शकता, डेव्हलप करू शकता. त्याच्या काही स्कीम पण आहेत बऱ्याचशा, स्टार्टअप इंडियासारख्या वगैरे किंवा मोठ्या काही स्कीम आहेत. तर त्या पद्धतीने ते एक हे करता येतं. आणि दुसरा जो विषय आहे तो आहे रिसोर्स मोबिलायझेशन. म्हणजे तुमच्याकडे असणारे ज्या काही रिसोर्सेस आहेत किंवा तुमच्याकडे असणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्यांचा वापर कसा करता येईल. तर यासाठी दुपारच्या सेशनमध्ये हे 2 सेशन्स आहेत. तर अशा पद्धतीने दुपारच्या सेशनला थांबून तुम्ही ते जर अटेंड केले तर बरेचसे छान असे विषय आहेत आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण की या गोष्टींसाठी किंवा या सेशनसाठी असे लिगली किंवा बाकीचे असे प्रॉपर असे व्हिडिओज नाहीत. तुम्ही जर समजा यूट्यूब किंवा बाकी गोष्टी जरी सर्च केल्या त्यावरती या गोष्टी नाहीत. आणि 1 to 1 असं ट्रान्झॅक्शन होणार नाही तुमचं माझंही, कारण की त्या गोष्टी हे सेशन मोठं होईल त्यामुळे मी ते दुपारनंतर ठेवलेलं आहे. तर ते साधारणतः 1 ते 1.5 तासाचं सेशन असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा उद्योग जो आहे पुढे वाढवण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी आणि पुढची अचिव्हमेंट करण्यासाठी. उदाहरणार्थ कसं आहे की आता 1 करोडच्या वरचा जर समजा टर्नओव्हर झाला तर तो बिझनेस जो आहे त्याची वाटचाल सुरू होते स्मॉल बिझनेसकडे, स्मॉल एंटरप्रिन्युअर्सकडे. आत्ता जे आहेत आता हे सगळे मायक्रोमध्ये आहेत. सर्वांचं जे आहे की 1.5 करोडपर्यंतचं सेटअप आणि साधारणतः 5 करोडपर्यंतचं टर्नओव्हर हा सगळा मायक्रोमधला आहे. याच्या पुढची वाटचाल ही कधी सुरू होते या गोष्टींसाठी ते गरजेचं आहे की तुम्हाला पुढच्या एक्सपान्शनसाठी या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पुढची ते सगळी डेव्हलपमेंट तुमची आरामशीर होऊ शकते. आणि रिसोर्स मोबिलायझेशन जे आहे
तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस, तर त्यावरती आपण बोलणार आहोत की तुमच्याकडे हे सोर्सेस आहेत आणि हे सोर्सेस तुम्ही कसे वापरावे. तुम्ही जे मगाशी जे हे केलेलं आहे, प्रश्न लिहिलेले आहेत, तर ते प्रश्न तेवढे फक्त 1 to 1 सांगा, म्हणजे काय होईल आपण त्यावर डिस्कस करूया. आपल्याकडे साधारणतः 15 ते 20 मिनटं आहेत.